नमस्कार मंडळी. सकाळी 5:30चा अलार्म लावून 6ला उठले मी. जरा उशीरच केला आज उठायला. उठले की घराची आपली साफसफाई रोजची सुरू केली. धूळ तर इतकी यायला लागली ना घरात, तर कुठून येते धूळ काहीच कळत नाही. रोज दारं खिडक्या बंद करून बसते तरीसुद्धा एवढी धूळ येते. सकाळी सकाळी फरशी विरशी पुसून फ्रेश झालं की असं घर एकदम प्रसन्न, असं चक्क स्वच्छ वाटतं मला. दिवसभर कामं मला उरकत नाही पटापट. सकाळी जरा वेगळा जोश असतो. मग गरम पाणी पिते, कारण वजन आपलं आटोक्यात आणायचं आहे. थोडंफार कमी झालेलं आहे, पण आता अडकून बसलं आहे, स्टक झालं आहे वेट. तर त्यामुळे आता जिम बिम तर मी जाऊ शकत नाही, पण मी योगा क्लासेसला जाऊन विचारून आलेली आहे. 1 तारखेपासून जॉईन करायचा विचार केला आहे. तर थोडं योगा वगैरे आपल्यावरती पण लक्ष दिलं पाहिजे ना. माझं वेट असं प्रेग्नेन्सीमध्ये वाढलं जास्त. आधी पण होतं, पण मला हॉर्मोनल इम्बॅलन्स आहे. मला PCOD असल्यामुळे माझं वजन कंट्रोलमध्ये नाही राहते. घरातले कामं बिमं आटपून फरशी बिरशी पुसून स्वच्छ केली. पिल्लू बघतं कॅमेऱ्याकडे. तर किचनमधली पण फरशी स्वच्छ पुसून घेतली, आणि कारण फरशी पुसल्याशिवाय मग मला देवपूजा करू वाटत नाही. फरशा झाडून पुसून स्वच्छ केल्या की मग देवपूजेला लागावं वाटतं. आता गरम गरम पोहे बनवले, पिल्लूला खाऊ घातले. पिल्लूला तर रोज कांदा पोहे केले तरी चालेल, एवढं फेवरेट आहे. मग आंघोळ पांघोळ करून फ्रेश झाले, थोडासा मेकअप लावला. मेकअप म्हणजे काय, आपलं साधं पावडर लिपस्टिक लावली. मला प्रेझेंटेबल राहायला घरात आवडतं, म्हणजे असं आजारी पडल्यासारखं वाटतं नाही तर. देवपूजेला लागले. मग देवपूजा करताना देवं बिवं धुवून घेतले, आणि रोज देवाकडे एकच मागणं असतं, आजचा दिवस शांती आणि समाधानाचा जाऊ दे, माझं पिल्लू बोलायला लागू दे, बस. देवपूजा केल्यावरती पण घरातलं वातावरण एकदम छान, एकदम प्रसन्न चित्त वाटतं घरामध्ये. मग छोटीशी रांगोळी काढून घेतली, आणि आपली रोजच्यासारखी छापा वगैरे काढून घेतला. स्वयंपाक करू लागले तोपर्यंत मग पिल्लूचे पप्पा आले. मग पिल्लू जरा नागडा उघडा होता, त्याला आंघोळ घालायची होती, त्यामुळे तो नंगापुंगाच होता. मग व्हिडिओमध्ये तो तसाच आला. आता काय करावं. मग आंघोळ वगैरे केली सुरेशने, आणि मग आम्ही जेवायला लागलो. कढी, भात, वांग्याचं भरीत आणि चपाती केली होती. जेवण केलं. हे बघा आमचे टकलं